चला तर बघूया पहिला प्रश्न. शौर्य हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम की धातुसाधित नाम? आणि योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. पुढील प्रश्न. खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. हिमालय, नदी, गंगा की महाराष्ट्र? आणि योग्य उत्तर आहे नदी. प्रश्न 3. आमच्या गावात बरेच नारद आहेत. या वाक्यातील नारद या शब्दाचा प्रकार ओळखा. विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम की सर्वनाम? आणि याचे योग्य उत्तर आहे सामान्य नाम. विशेष नामाचा उपयोग सामान्य नामासारखा इथे केलेला आहे. पुढील प्रश्न. वात्सल्य या शब्दाचा नामाचा प्रकार कोणता? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की पदार्थवाचक नाम? आणि याचे योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? गरिबी, गुलामगिरी, गोडवा की हिमालय? आणि योग्य उत्तर आहे हिमालय. पुढील प्रश्न. कापड, सोने, दूध ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? भाववाचक नामे, पदार्थवाचक नामे, विशेष नामे की धातुसाधित नामे? आणि योग्य उत्तर आहे पदार्थवाचक नामे. पुढील प्रश्न. वर्ग, सैन्य, संघ, समिती या शब्दांमधून कोणत्या नामाचा बोध येतो? समूहवाचक नाम, भाववाचक नाम, विशेष नाम की धातुसाधित नाम? आणि योग्य उत्तर आहे समूहवाचक नाम. पुढील प्रश्न. श्रीमंत माणसांना गर्व असतो. या वाक्यातील श्रीमंत हा शब्द काय आहे? नाम, विशेषण, सर्वनाम की क्रियापद? आणि त्याचे योग्य उत्तर आहे विशेषण. पुढील प्रश्न. श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यातील श्रीमंतांना हा शब्द काय म्हणून आला आहे? विशेषण, नाम, सर्वनाम की भाववाचक नाम? आणि त्याचे योग्य उत्तर आहे नाम. इथे विशेषणाचा उपयोग नामासारखा केलेला आहे. पुढील प्रश्न. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. या वाक्यातील हसणे हा शब्द काय आहे? क्रियापद, भाववाचक नाम, धातुसाधित नाम की विशेषण? याचे योग्य उत्तर आहे धातुसाधित नाम. पुढील प्रश्न. कीर्ती या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? कीर्तिवान, कीर्ती, कृतज्ञ की यापैकी नाही? आणि याचे योग्य उत्तर आहे कीर्ती. हा शब्द स्वतःच एक भाववाचक नाम आहे, त्यामुळे याचे आणखीन दुसरे कोणते भाववाचक नाम होऊ शकत नाही. पुढील प्रश्न. पाटील हे मूळचे विशेष नाम असले तरी आमचे पाटील आज गावाला गेले. या वाक्यात ते काय म्हणून आले आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की सर्वनाम? याचे योग्य उत्तर आहे सामान्य नाम. पुढील प्रश्न. खालीलपैकी धातू साधून बनलेले नाम ओळखा. म्हणजे धातुसाधित नाम ओळखा. धावपळ, पोहणे, सुंदर की मुलगा? आणि योग्य उत्तर आहे पोहणे. पुढील प्रश्न. धैर्य, कीर्ती, आनंद ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? सामान्य नामे, विशेष नामे, भाववाचक नामे की समूहवाचक नामे? आणि याचे योग्य उत्तर आहे भाववाचक नामे. पुढील प्रश्न. समुद्र हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की पदार्थवाचक नाम? तर हे एक सामान्य नाम आहे, कारण तो अरबी समुद्र नाही, पॅसिफिक नाही की ज्याला विशेष नाम म्हणता येईल. पुढील प्रश्न. गोदावरी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम? आणि योग्य उत्तर आहे विशेष नाम. पुढील प्रश्न. चपळाई या शब्दाच्या नामाचा प्रकार सांगा. विशेषण, सामान्य नाम, भाववाचक नाम की धातुसाधित नाम? आणि त्याचे योग्य उत्तर आहे
भाववाचक नाम. पुढील प्रश्न, लहानपण देगा देवा या ओळीतील लहानपण हे काय आहे? विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम की क्रियापद? आणि याचे योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. पुढील प्रश्न, तांबे हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो? भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम, विशेष नाम की धातुसाधित नाम? याचे योग्य उत्तर आहे पदार्थवाचक नाम. पुढील प्रश्न, भाववाचक नामे तयार करण्यासाठी नामांना किंवा विशेषणांना कोणते प्रत्यय लावले जातात? य, त्व, पण, पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई. बी नंबरचे ने, ऊन, होन. सी नंबर सला, ते, ता. डी नंबर यापैकी नाही. तर भाववाचक नामे तयार करण्यासाठी नामांना ए नंबर य, त्व, पण, पणा, ई, ता, की, गिरी, वा, आई असे प्रत्यय लावले जातात. पुढील प्रश्न, शाळकरी मुले यातील शाळकरी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर हे एक नामसाधित नाम आहे. पुढील प्रश्न, सुंदरता या शब्दात कोणता प्रत्यय लागून भाववाचक नाम बनले आहे? ता, तांग, रता की सुंद? आणि योग्य उत्तर आहे ता. क्रूर या विशेषणापासून भाववाचक नाम कसे बनेल? क्रूरता, क्रोर्य, वरील दोन्ही बरोबर यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे वरील दोन्हीही बरोबर. क्रूरता आणि क्रोर्य दोन्हीही भाववाचक नामे आहेत. जर का प्रत्यय लावून ठरवायचे असेल तर क्रूरता हे योग्य होईल. पुढील प्रश्न, नदी या सामान्य नामाचे अनेक वचन काय होईल? नद्या, नदी, नद्यांना, नद्यांचे. आणि योग्य उत्तर आहे नद्या. देव या शब्दाचे अनेक वचन काय येईल? देवा, देव, देव, देवे. तर देव या शब्दाचे अनेक वचन देवच असते. मुलगा या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. मुलगे, मुलगी, मुलगाच, बालपण किंवा मुलुकपणा. तर याचे उत्तर आहे मुलकपणा. पुढील प्रश्न, गहू, तांदूळ, ज्वारी ही कोणत्या नामाची उदाहरणे आहेत? पदार्थवाचक, समूहवाचक, भाववाचक की विशेष नाम? आणि योग्य उत्तर आहे पदार्थवाचक नाम. प्रश्न 28, स्वराज्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम की धातुसाधित नाम? आणि योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. पुढील प्रश्न, पक्षी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की पदार्थवाचक नाम? तर योग्य उत्तर आहे सामान्य नाम. 30, वस्तुवाचक किंवा काल्पनिक वस्तूंच्या नावांना व्याकरणात काय म्हणतात? विशेषण म्हणतात, नाम म्हणतात, सर्वनाम म्हणतात की अव्यय म्हणतात? तर अशा वस्तूंच्या नावांना व्याकरणात नाम असे म्हणतात. मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? तर मराठीमध्ये मूळ सर्वनामे 9 आहेत, की जे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही आहे. पुढील प्रश्न, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती पडतात? योग्य उत्तर आहे 6. पुढील प्रश्न, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? पुरुषवाचक, आत्मवाचक, दर्शक की संबंधी? आता हे स्वतः म्हणजे आपल्या स्वतःसाठी काढलेले उद्गार आहे, म्हणून ते आहे आत्मवाचक सर्वनाम. 34, जो तरेल तो भरेल या वाक्यातील जो तो कोणत्या प्रकारची सर्वनामे आहे? दर्शक संबंधी, संबंधी दर्शक, पुरुषवाचक, अनिश्चित?
आणि योग्य उत्तर आहे संबंधी दर्शक. प्रश्न 35. हा माझा भाऊ आहे या वाक्यातील हा हे कोणते सर्वनाम आहे? संबंधी, दर्शक, आत्मवाचक की अनिश्चित? आणि योग्य उत्तर आहे दर्शक सर्वनाम. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील कोणी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? प्रश्नार्थक, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम, दर्शक सर्वनाम की आत्मवाचक सर्वनाम? आणि योग्य उत्तर आहे अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. प्रश्न 37. तिकडे कोण आहे या वाक्यातील कोण हे कोणते सर्वनाम आहे? अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम की पुरुषवाचक सर्वनाम? आणि योग्य उत्तर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. पुढील प्रश्न. आपण हे सर्वनाम खालीलपैकी कोणत्या दोन प्रकारात येत? दर्शक आणि संबंधी, पुरुषवाचक आणि आत्मवाचक, प्रश्नार्थक आणि अनिश्चित की सामान्य आणि विशेष? तर योग्य उत्तर आहे पुरुषवाचक आणि आत्मवाचक. लिंगभेदानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? 2, 3, 4 की 5? तर ती आहेत 3. तो, हा आणि जो. प्रश्न 40. वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? या अगोदर आपण लिंग भेदानुसार पाहिली होती, आता वचन भेदानुसार बदलणारी, तर ती आहेत एकूण 5. मी, तो, तू, हा आणि जो. प्रश्न 41. लिंग व वचन या दोन्हीनुसार न बदलणारी सर्वनामे कोणती? ए नंबर कोण, काय, आपण, स्वतः. बी नंबर मी, तू, तो. सी नंबर हा, जो, तो. की डी यापैकी नाही? तर योग्य उत्तर आहे की ज्यांचा लिंग व वचन यांचा परिणाम पडत नाही ती म्हणजे कोण, काय, आपण आणि स्वतः. प्रश्न 42. तू कुठे गेला होतास या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तू, कुठे, गेला की होतास? आणि योग्य उत्तर आहे तू. प्रश्न क्रमांक 43. आम्ही उद्या सहलीला जाऊ या वाक्यातील आम्ही हे कोणते सर्वनाम आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की आत्मवाचक सर्वनाम? आणि योग्य उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न 44. तुम्ही आत या वाक्यातील तुम्ही हे कोणत्या पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की यापैकी नाही? आणि याचे योग्य उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न 45. त्याने मला बोलावले या वाक्यातील त्याने हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की दर्शक सर्वनाम? आणि योग्य उत्तर आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. या हे कोणत्या सर्वनामाचे रूप आहे? तो, हा, जो की कोण? तर ते हा या सर्वनामाचे रूप आहे. पुढील प्रश्न. जे चकाकते ते सोने नसते या वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. जे, ते, सोने की नसते? योग्य उत्तर आहे जे. 48. तो, ती, ते, त्या ही कोणती सर्वनामे आहेत? दर्शक किंवा तृतीय पुरुषी सर्वनामे, संबंधी सर्वनामे, आत्मवाचक सर्वनामे की प्रश्नार्थक सर्वनामे? आणि योग्य उत्तर आहे दर्शक किंवा तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. पुढील प्रश्न. स्वतः या सर्वनामाचा वापर वाक्याच्या सुरुवातीला स्वतंत्रपणे होत नाही, ते नेहमी कोणीतरी नंतर येते. ते कोणत्या प्रकारातील आहे? पुरुषवाचक, आत्मवाचक, दर्शक की संबंधी?
आणि योग्य उत्तर आहे आत्मवाचक. प्रश्न 50. तुला काय पाहिजे? या वाक्यातील काय या सर्वनामाचा प्रकार ओळखा. सामान्य सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम की आत्मवाचक सर्वनाम. आणि योग्य उत्तर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. पुढील प्रश्न. कोणाचे नशीब तसे असेल सांगता येत नाही. या वाक्यातील कोणाचे हे कोणते सर्वनाम आहे? प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, दर्शक सर्वनाम की संबंधी सर्वनाम. तर ते अनिश्चित सर्वनाम आहे. पुढील प्रश्न. नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? विशेषण, सर्वनाम, क्रियापद की क्रियाविशेषण. आणि योग्य उत्तर आहे सर्वनाम. पुढील प्रश्न. आम्ही हे कोणत्या सर्वनामाचे अनेक वचन आहे? तू, मी, तो की आपण. आणि एक योग्य उत्तर आहे मी. पुढील प्रश्न. तिने सुंदर गाणे गायले. या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तिने, सुंदर, गाणे की गायले. योग्य उत्तर आहे तिने. प्रश्न 55. आपण खेळायला जाऊया. या वाक्यातील आपण हे सर्वनाम कोणत्या पुरुषाचे आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की आत्मवाचक. आणि योग्य उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक. पुढील प्रश्न 46. माफ करा 56. आपण जर मला मदत केली तर उपकार होतील. या वाक्यातील आपण हे सर्वनाम कोणते आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की आत्मवाचक. आणि योग्य उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक. पुढील प्रश्न 57. तो स्वतः मोटर चालवेल. या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? आत्मवाचक, दर्शक, संबंधी की पुरुषवाचक. आणि योग्य उत्तर आहे आत्मवाचक. 58वा प्रश्न. खालीलपैकी दर्शक सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. हा, तो, जो, किती. आणि योग्य उत्तर आहे जो. प्रश्न 59. सर्वनाम हे नामाचे काय असते? तर पुनरावृत्ती टाळते, अर्थ बदलते, लिंग बदलते की वरील सर्व. आणि योग्य उत्तर आहे पुनरावृत्ती टाळते. प्रश्न 60. तुला कोणी मारले? या वाक्यातील कोणी हे कोणते सर्वनाम आहे? अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम की दर्शक सर्वनाम. आणि योग्य उत्तर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. तो मुलगा हुशार आहे. या वाक्यातील तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम? प्रश्न 61. तो मुलगा हुशार आहे. या वाक्यातील तो हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? गुणवाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण, संख्यावाचक विशेषण की नामसाधित विशेषण. आणि योग्य उत्तर आहे सार्वनामिक विशेषण. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शांतता, वात्सल्य, नदी आणि कीर्ती. तर याचे योग्य उत्तर आहे नदी. प्रश्न 63. शाबाश, असेच यश पुढेही मिळव. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय की उभयान्वयी अव्यय. आणि योग्य उत्तर आहे केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 64. आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की दर्शक. आणि योग्य उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक. प्रश्न क्रमांक 65. त्याने काम अर्धवट सोडले. या वाक्यातील अर्धवट हे काय आहे? नाम, क्रियाविशेषण, सर्वनाम
की क्रियापद? आणि योग्य उत्तर आहे क्रिया विशेषण. पुढील प्रश्न 66. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा या वाक्यातील मुले हे काय आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की धातुसाधित नाम? योग्य उत्तर आहे सामान्य नाम. पुढील प्रश्न जो, जी, जे, ज्या ही कोणती सर्वनामे आहेत? दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक की आत्मवाचक? योग्य उत्तर संबंधी सर्वनामे. प्रश्न क्रमांक 68. दुप्पट हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक की पृथकत्ववाचक? आणि योग्य उत्तर आहे आवृत्तीवाचक. प्रश्न क्रमांक 69. पक्षी झाडावर बसला या वाक्यातील वर हा शब्द कोणत्या जातीचा आहे? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय की केवळ प्रयोगी अव्यय? तर योग्य उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. पुढील प्रश्न. आईने बाळाला हसविले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, अकर्मक क्रियापद की संयुक्त क्रियापद? आणि योग्य उत्तर आहे प्रयोजक क्रियापद. पुढील प्रश्न. वाल्मिकींनी रामायण हा ग्रंथ लिहिला या वाक्यातील रामायण हे काय आहे? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम की सर्वनाम? आणि योग्य उत्तर आहे विशेष नाम. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पुरुषवाचक, दर्शक, आत्मवाचक की संबंधी? योग्य उत्तर आत्मवाचक. कडू कारले मला आवडत नाही या वाक्यातील कडू हे काय आहे? नाम, गुणविशेषण, क्रियापद की क्रियाविशेषण? आणि योग्य उत्तर आहे गुणविशेषण. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि हे काय आहे? शब्दयोगी अव्यय, समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय की केवळ प्रयोगी अव्यय? आणि योग्य उत्तर आहे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. प्रश्न क्रमांक 75. धावणे हा आरोग्यासाठी चांगला व्यायाम असतो या वाक्यातील धावणे हे काय आहे? क्रियापद, धातुसाधित नाम, विशेष नाम की सर्वनाम? योग्य उत्तर आहे धातुसाधित नाम. पुस्तके हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की धर्मीवाचक नाम? आणि योग्य उत्तर सामान्य नाम. प्रश्न 77. हा, ही, हे, ह्या ही कोणती सर्वनामे आहेत? दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक की अनिश्चित? तर ही दर्शक सर्वनामे आहेत. 5 हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? क्रमवाचक, आवृत्तीवाचक, गणनावाचक की अनिश्चित? तर हे एक गणनावाचक संख्या विशेषण आहे. प्रश्न 79. टेबल खाली पेन पडला या वाक्यातील खाली हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय की केवळ प्रयोगी अव्यय? आणि योग्य उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. प्रश्न 80. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील उगवतो हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? सकर्मक, अकर्मक, संयुक्त की द्विकर्मक? आणि योग्य उत्तर आहे अकर्मक. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि येत्या 10-12 दिवसात आपल्या चॅनलचे जे ॲप येणार आहेत त्यामधील टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी आजच आपला फ्री ॲक्सेस निश्चित करा. तर चला बघूया पुढचा प्रश्न, कारण आपल्या पाठीमागे SIR चे कामही भरपूर आहेत. प्रश्न 81. वाघ
या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? वाघीण, वाघिणी, वाघ्या की वाघीण? योग्य उत्तर आहे वाघीण. पुढील प्रश्न, कोणी यावे कोणी जावे या वाक्यातील कोणी हे सर्वनाम आहे, ते कोणते आहे? प्रश्नार्थक, अनिश्चित, दर्शक की संबंधी? आणि त्याचे योग्य उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम. पुढील प्रश्न, कपिला षष्टीचा योग यातील कपिला षष्टीचा हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? नामसाधित, धातुसाधित, अव्ययसाधित की सर्वनाम साधित? आणि योग्य उत्तर आहे नामसाधित विशेषण. प्रश्न 84, बापरे एवढा मोठा साप या वाक्यातील बापरे हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय की उभयान्वयी अव्यय? आणि योग्य उत्तर आहे केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न 85, तो नेहमी उशिरा येतो या वाक्यातील नेहमी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक की परिणामवाचक? आणि योग्य उत्तर आहे कालवाचक. प्रश्न 86, श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील श्रीमंत हे काय आहे? नाम, विशेषण, सर्वनाम की क्रियापद? तर ते विशेषण आहे. पुढील प्रश्न, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय हे कोणते सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम की आत्मवाचक सर्वनाम? योग्य उत्तर आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न 88, एक एक मुलाने पुढे या वाक्यातील एक एक हे कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चित की क्रमवाचक? योग्य उत्तर आहे पृथकत्ववाचक. पुढील प्रश्न, घरासमोर मोठी बाग आहे या वाक्यातील समोर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय की केवल प्रयोगी अव्यय? आणि योग्य उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. प्रश्न 90, त्याने पत्र लिहून काढले या वाक्यातील लिहून काढले हे काय आहे? सहाय्यक क्रियापद, संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद की शक्य क्रियापद? आणि योग्य उत्तर आहे संयुक्त क्रियापद. पुढील प्रश्न 91, धैर्य, कीर्ती, आनंद ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? सामान्य नामे, विशेष नामे, भाववाचक नामे की धातुसाधित नामे? तर ही सर्व भाववाचक नामे आहेत. प्रश्न 92, आपण हे सर्वनाम खालीलपैकी कोणत्या प्रकारात येत नाही? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, आत्मवाचक की दर्शक सर्वनाम? आणि योग्य उत्तर आहे दर्शक सर्वनाम. प्रश्न 93, पहिला वर्ग, चौथी गल्ली ही कोणती विशेषणे आहेत? गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण? आणि योग्य उत्तर आहे क्रमवाचक संख्या विशेषण. प्रश्न 94, विजेचा लखलखाट झाला परंतु पाऊस पडला नाही या वाक्यातील परंतु हे काय आहे? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय की स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय? आणि योग्य उत्तर आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. प्रश्न 95, हसरे मूल सर्वांना आवडते यातील हसरे हे काय आहे? नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण, अव्ययसाधित विशेषण की गुणविशेषण? आणि योग्य उत्तर आहे धातुसाधित विशेषण. प्रश्न 96, कळप हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम की काल्पनिक नाम? तर हे एक सामान्य समुदायवाचक नाम आहे. 97, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? पुरुषवाचक सर्वनाम,
आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम की संबंधी सर्वनाम? तर हे एक आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढील प्रश्न, काही मुले गैरहजर आहेत या वाक्यातील काही हे कोणते विशेषण आहे? क्रमवाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण? आणि योग्य उत्तर आहे अनिश्चित संख्या विशेषण. प्रश्न 99, डोक्यावरून पाणी गेले या वाक्यातील वरून हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय की केवल प्रयोगी अव्यय? आणि योग्य उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. पुढील प्रश्न, मला आता थोडे चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक, शक्य, अनियमित की भाव कर्तृक? आणि योग्य उत्तर आहे शक्य क्रियापद. पुढील प्रश्न, दांडगाई हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम की सर्वनाम? आणि योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. पुढील प्रश्न, जी चकाकते ती सर्व सोन्याची नसते या वाक्यातील जी हे कोणते सर्वनाम आहे? दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक की आत्मवाचक? आणि योग्य उत्तर आहे संबंधी. प्रश्न 103, बनारसी बोर, कोल्हापुरी चप्पल ही कोणती विधाने आहेत? नामसाधित विशेषणे, धातुसाधित विशेषणे, अव्ययसाधित विशेषणे की गुण विशेषणे? आणि योग्य उत्तर आहे नामसाधित विशेषणे. प्रश्न 104, शी, मला नाही आवडले ते या वाक्यातील शी हे काय आहे? हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय, तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय, शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय की मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय? आणि योग्य उत्तर आहे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय. 105, गाडी हळूहळू चालली होती या वाक्यातील हळूहळू हे काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण की संख्यावाचक क्रियाविशेषण? आणि योग्य उत्तर आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. पुढील प्रश्न, लहान गोष्टीवरून भांडू नये या वाक्यातील लहान हे काय आहे? नाम, विशेषण, सर्वनाम की क्रियापद? आणि योग्य उत्तर आहे विशेषण. पुढील प्रश्न, तुम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक की आत्मवाचक? तर हे एक द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुढील प्रश्न, सर्व नागरिक सुजाण असावेत या वाक्यातील सर्व हे कोणते विशेषण आहे? गणनावाचक, अनिश्चित, क्रमवाचक की सार्वनामिक? तर हे एक अनिश्चित संख्या विशेषण आहे. तिच्या वाचून मला करमत नाही या वाक्यातील वाचून हे काय आहे? क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय की केवल प्रयोगी अव्यय? आणि योग्य उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. पुढील प्रश्न, आज सारखे गडगडते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. भावकर्तृक क्रियापद, सकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद की प्रयोजक क्रियापद? आणि योग्य उत्तर आहे भावकर्तृक क्रियापद. पुढील प्रश्न, नदी, पर्वत, मुलगा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? विशेष नामे, सामान्य नामे, भाववाचक नामे की धातुसाधित नामे? योग्य उत्तर सामान्य नामे. प्रश्न 112, कोण आहे रे तिकडे या वाक्यातील कोण हे कोणते सर्वनाम आहे? पुढील प्रश्न, पुढील गल्ली, मागील घर ही कोणती विशेषणे आहेत? नामसाधित विशेषणे, अव्ययसाधित विशेषणे,
धातू साधित विशेषणे की सार्वनामिक विशेषणे? आणि योग्य उत्तर आहे अव्यय साधित विशेषणे. प्रश्न 114. तो आला कारण त्याला काम होते. या वाक्यातील कारण हे काय आहे? कारणबोधक उभयान्वयी अव्यय, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय की स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय? आणि योग्य उत्तर कारणबोधक उभयान्वयी अव्यय. झाडाखाली एक माणूस झोपला होता. या वाक्यातील खाली हा शब्द काय आहे? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय की केवळ प्रयोगी अव्यय? तर ते एक शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न 116. गोड या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? गोडवा, गोडी, गोडपणा की वरील सर्व? आणि त्याचे योग्य उत्तर वरील सर्व. तो स्वतःहून माझ्याकडे आला. या वाक्यातील स्वतःहून हे कोणते सर्वनाम आहे? दर्शक, आत्मवाचक, संबंधी की प्रश्नार्थक? आणि योग्य उत्तर आहे आत्मवाचक. पुढील प्रश्न. 100 हा अंक कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे? संख्या विशेषण, गुण विशेषण, सार्वनामिक विशेषण की नामसाधित विशेषण? आणि याचे योग्य उत्तर आहे संख्या विशेषण. पुढील प्रश्न. अबब केवढा मोठा महाल हा? या वाक्यातील अबब हे काय आहे? शोकदर्शक अव्यय, आश्चर्यदर्शक अव्यय, प्रशंसादर्शक अव्यय की संमतीदर्शक अव्यय? तर याचे योग्य उत्तर आहे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. मराठी व्याकरणातील सर्व घटकांचा संपूर्ण अभ्यास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया.